विंटेक्स क्रॉप केअर कंपनीमध्ये सर्व शेतकरी बंधवांचे मी हार्दिक स्वागत करतो। आज आपण चोपडा तालुक्यामध्ये एका टरबूजाच्या प्लॉटवरती आलो आहे आणि आपण इथं चोपड्याचे आमचे गुरुकृपा सेल्स आणि त्याचबरोबर सुमिल केमिकल्स आणि विंटेक्स क्रॉप केअर ह्या तिन्ही संस्थेच्या माध्यमातून आपण इथं टरबूजाची ट्रीटमेंट केली होती। आज टरबूजाचं कटिंग पण चालू आहे, तुम्ही बघू शकताय, गाडी भरायचं चालू आहे तिकडं। तर आपण प्रथम शेतकऱ्याचे मनोगत याच्या आधी तुमची थोडीशी ओळख करून द्या, शेतकरी आहेत। नमस्कार, मी रवींद्रनाथ पाटील, राहणार खडगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। ओके, आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता इथं जी आपली आज कटिंग चालू आहे आणि लावणीपासून ते आज हार्वेस्टिंग चालू आहे, तर तुम्ही ट्रीटमेंट कशा पद्धतीने केली, कोणत्या कंपनीची ट्रीटमेंट चालू आहे? मी आता 7 डिसेंबरला आपण लागवड केलेली आहे कलिंगडाच्या आपल्या टरबूजाची, आणि कांतीलाल बैसाने हे विंटेक्स आणि सुमित कंपनीचे नितीन कोरे साहेब यांना मी वेळोवेळच मार्गदर्शनाखाली हे आजपर्यंत या स्टेपवर आम्ही आलेलो आहे। आता हे प्लांटेशन केल्यानंतर म्हणजे आज जर सभोवताली बघताय, आज महाराष्ट्र असेल, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या एरियामध्ये असेल किंवा एमपीचा काही एरिया असेल किंवा गुजरातचा काही एरिया असेल, बऱ्याचशाच ठिकाणी टरबूजाची आत्ताची परिस्थिती जर बघितली तर व्हायरस आणि विल्टिंगचे फार मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी प्रॉब्लेम आहे। तर त्या पार्श्वभूमीवरती तुमच्या शेतामध्ये तुम्हाला काय अडचणी आल्या आणि विंटेक्स असेल किंवा सुमिल केमिकल्स असेल किंवा गुरुकृपा असेल यांच्या माध्यमातून तुम्हाला काय सपोर्ट मिळाला किंवा त्यांचा काय तुम्हाला फायदा झाला? सर, मी जसं लागवड केली टरबूजाची तर त्या टायमाला मला काही एवढं कळत नव्हतं या टरबूजामध्ये, आणि मी पहिलाच वेळेस लावलेलं आहे। पण सुमित आणि विंटेक्स या कंपनीचे जे औषधी मी जे वापरली किंवा फवारणी केली त्याच्यामुळे मला आज ज्या स्टेपमध्ये मी आज फळांची संख्या किंवा एकरी ॲव्हरेज जर पकडलं तर मी सर्व शेतकरी म्हणून मी समाधानी आहे या। ओके, आणि आजूबाजूची सभोवतालची तुमच्या गावामधली जी परिस्थिती आहे किंवा आजूबाजूचे जे प्लॉट आहेत त्याच्यापेक्षा ह्या प्लॉटमध्ये तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये काय वेगळं? माझ्या सांगण्याचा दृष्टिकोन असा, आम्ही 2 भाऊ आहेत, आम्ही एकाच क्षेत्रामध्ये लागवड केलेली आहे, पण त्यांच्या क्षेत्रामध्ये तर माझ्या क्षेत्रामध्ये हे ॲव्हरेजचं प्रमाण बी जास्त जे उत्पन्नाच्या बाजूमध्ये पण जास्त आहे आम्ही, आणि खर्चाच्या बाजूमध्ये पण आम्ही विंटेक्स आणि सुमिल यांच्यामध्ये सुद्धा खर्चाच्या बाजूमध्ये आम्ही कमीच आहोत। ओके, म्हणजे तुमचं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आता सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये आपला खर्चही कमी आहे, आमच्या क्वालिटी असेल, सेटिंग असेल, तुम्ही बघू शकताय, सेटिंग पण चांगलं आहे, आज कटिंग चालू आहे। बरं, सुमिल केमिकल, गुरुकृपा आणि विंटेक्स क्रॉप केअरनं ह्यावेळेस तुम्हाला जे काही मार्गदर्शन केलं त्या गोष्टीसाठी तुम्ही 100 पैकी किती मार्क देतील? सर, मी तर त्यांचे आभारी जावं की त्यांना ज्या वेळेस मी त्यांना कॉल केलेला आहे त्या वेळेस मला तिघही जणांचे सपोर्ट मिळून आणि प्रत्येक दिवशी त्यांनी मला वेळोवेळी खरंच त्यांचे आभार काय मानावे ते अपुरेच आहेत मला, कारण की प्रत्येक वेळेस त्यांनी मला प्लॉटवर व्हिजिट दिलेली आहे आणि प्रत्येक टाइमाला त्यांनी मला मार्गदर्शन दिल्यानंतर आज मी या स्टेपवर पोहोचलेलो आहे। 100 पैकी किती मार्क? 100 पैकी 100 जरी म्हटले, त्याच्यापेक्षा जरी वर द्यायला लागलं तरी मला आज हे मान्य आहे का, कारण की माझ्या शेतामध्ये आज मी प्रगत शेतकरी म्हणून आज ओळखलं झालं त्यांच्यामुळे। ठीक आहे, आता शेवटचा एक प्रश्न, बरेचसे शेतकरी तुम्हाला ऐकत आहेत विंटेक्स क्रॉप केअर आणि सुमिल केमिकलच्या माध्यमातून, शेतकऱ्यांना तुम्ही काय सल्ला देशील? माझे एकच म्हणणं आहे की मी व्हरायटी कुठली बी लावा, मला एकही घेणं देणे, पण सुमिल आणि विंटेक्स हे जे औषधी आहे हे निश्चितच वापरा, कारण की याच्यामुळे जो काही फायदा आहे तो मला दिसून आलेला आहे आणि याच्यामध्ये जे रिजनेबल रेट आहेत ना ते पण मला कळून आलेले आहेत। म्हणून माझे एकच आव्हान आहे सर्व शेतकऱ्यांना की तुम्ही विंटेक्स आणि सुमिल यांचे मार्गदर्शन